रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. या 6 हिरकणी कक्षामध्ये आपल्या 22 सेविका आणि 22 मदतनीस आपण ड्युटीवर त्यांना आदेशित केलेला वा, आहे काम वा. करण्यासाठी. सॅनिटरी पॅड महिलांसाठी अवेलेबल वा, करून वा. देतोय. या हिरकणी कक्षामध्ये असे सॅनिटरी पॅड मोफत असे महिलांना पुरवले जातात. आतमध्ये गोपनीय कक्ष आहेत. स्तनपानासाठी महिलांसाठी जागा वा. आहे. ज्या आजारी महिला आहेत त्यांना विश्रांतीसाठी जागा वा. आहे. आणि आम्हाला नक्कीच काल पालकमंत्र्यांनी गोरे साहेबांनी आम्हाला तिथं सुरुवात करून आम्हाला कौतुकाची थाप दिली. आज साधारण 600 ते 700 माऊलींची सेवा करण्यात आली. वा. पब्लिक खूप होतं, त्या प्रमाणात 700 पर्यंत 700 ते 800 माऊलींची सेवा करण्यात आली. बघा कोणाला पायाला लागतं, कोणाला काय लागतं. जागी मालिश करायला लोक थांबलेले वा, वा. आहे. जागी मालिश करतात. खाण्याला पण कुठं कमी नाही. तर त्याकरता राजस्थान फार महत्वाचं खरंय आहे. खरंय खरंय. अगदी खरंय. राजकारण धर्म करण्याचं जर समीकरण असेल ना तर कुठल्याही प्रकारची कमतरता नाही. अगदी. अरुण काका कसं वाटतंय तुम्हाला? खूप छान, एकदम शासनाने खूप व्यवस्था चांगली केलेली आहे. वा वा टेंटची व्यवस्था आणि मसाज, मेडिकल व्यवस्था. वा. मुख्यमंत्री साहेबांनी खूप व्यवस्था जागोजागी आळंदीहून निघालो आम्ही. हा. इथून वेळापर्यंत पुण्यापासून खूप म्हणजे पाण्याची सुविधा, हा. टेंटची सुविधा वा. शासनाने खूप काळजी घेतली. वा. आणि पहिल्या वारीमध्ये संडासची एवढी व्यवस्था नव्हती. हा, यावेळेस खूप चांगली व्यवस्था केलेली आहे. वा. त्याच्यामुळे पब्लिकला खूप सुविधा चांगली. उघड्यावर कोणी बसत नाही. शासनाने वा. खूप ही काळजी घेतली. ग्राम विकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने वारीमध्ये वारकऱ्यांसाठी जर्मन हँगर होता, जिथे खरं तर त्याला आपण टेंट म्हणू शकतो, जिथे वारकऱ्यांची सुरक्षितता आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जात होती. तिथे चरण सेवा कक्ष होता, त्याच्यासोबतच वैद्यकीय सेवा कक्ष सुद्धा होता. पण मंडळी, या सगळ्यांमध्ये पुरुष वारकऱ्यांची सेवा तर झाली होती, अर्थात तिथे महिलांची सुद्धा होती. पण विशेषतः महिलांची काळजी घेऊन महाराष्ट्र शासनाने खरं तर हिरकणी कक्ष सुद्धा स्थापन केलेला आहे, जिथे खरं तर माता भगिनींचा खूप प्रामुख्यानं विचार केला गेलाय. आपण तिथल्या काही अधिकाऱ्यांशी बोलणार आहोत. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आता या माऊली आपल्या सोबत आहेत, ज्या अधिकारी वर्गांपैकी आहेत. तर इथे किती महिला येऊन बसलेल्या आहेत किंवा एकूणच काय पद्धतीने तुमचा हा हिरकणी कक्ष चालतो, जरा त्याच्याबद्दल माहिती सांगा. नमस्कार, मी बालविकास प्रकल्प अधिकारी अस्मा अत्तार. माळशिरस तालुक्यामध्ये एकूण 33 हा. हिरकणी कक्ष वा. आपण कार्यरत केलेले आहेत. क्या बात. त्यामध्ये वेळापूरमध्ये 6 हिरकणी कक्ष आहेत. वा, वा. आणि महिलांसाठी 5 ठिकाणी आपण स्नानगृह उपलब्ध करून दिलेले आहे. आणि या 6 हिरकणी कक्षामध्ये आपल्या 22 सेविका आणि 22 मदतनीस आपण ड्युटीवर त्यांना आदेशित केलेला वा, आहे काम वा. करण्यासाठी. बरं. आणि या ठिकाणी आपण सॅनिटरी पॅड महिलांसाठी अवेलेबल वा, करून वा, देतोय. अतिशय मोफत. क्या बात आहे. शुल्क क्या बात आहे. क्या बात आहे. त्याच पद्धतीनं महिलांसाठी स्तनपानाची सोय केलेली आहे. खरं तर हिरकणी कक्ष आहे तुमचा हा इथे, आणि शासनाच्या वतीने मला वाटतं ओव्हरऑल सगळीकडे हे हिरकणी कक्ष स्थापन केले. तर मॅडम प्लीज जरा या बाबतची सगळी माहिती आणि तुमच्या सहकाऱ्यांसोबतची पण माहिती आम्हाला जरा सांगा प्लीज. नमस्कार, मी अस्मा कमाल अत्तार, बालविकास प्रकल्प अधिकारी. महत्वाचं म्हणजे हा हिरकणी कक्ष आपण जो स्थापन केलेला आहे, आपल्या माळशिरस तालुक्यामध्ये एकूण 33 हिरकणी कक्ष आपण स्थापन केलेले आहेत. वा. ज्याची संकल्पना ही महिला आयोगाच्या ज्या चाकणकर मॅडम आहेत हा. त्यांच्या संकल्पनेतून हा निर्माण झालेला आहे. वा. आणि आमचं महिला व बालविकास विभाग जिल्हा परिषद सोलापूर हा. यांचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले साहेब बरं. यांचं मार्गदर्शन आम्हाला यासाठी लाभलेलं आहे. वा. म्हणजे त्यांच्या आणि सीओ साहेब जंगम साहेब यांच्या मार्गदर्शनातून हा 3 भागामध्ये विभागणी केलेला आराखड्याप्रमाणे हिरकणी कक्ष आहे. महत्वाचं म्हणजे एक गोष्ट माझ्याकडून सांगायची राहिली. काल धर्मपुरी येथे आम्ही हिरकणी कक्षाची सुरुवात म्हणजे तालुक्यामध्ये जिथे पालखी प्रवेश करते हा. अशा धर्मपुरीच्या ठिकाणी पालकमंत्र्यांच्या हस्ते आम्ही वा. हिरकणी पहिला 33 हिरकणी कक्षातला पहिला हिरकणी कक्ष माननीय पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब यांच्या हस्ते आम्ही उद्घाटन केलं वा, वा. त्याचं. आणि त्यानंतर गोरे साहेबांनी आमच्या 3 ज्या आरोग्यवारीच्या व्हॅन होत्या त्यांना हा. हिरवी झेंडी दाखवून वा. अख्ख्या तालुक्यातून माळशिरस तालुक्यातून पंढरपूरकडे वा. त्या व्हॅन गेलेल्या वा, आहेत. वा, वा. त्यामध्ये या आरोग्यवारीच्या संदर्भात ज्या चाकणकर मॅडमनी ज्या त्यांच्या संकल्पनेतून जो हिरकणी कक्ष तयार केलेला आहे आणि महिलांसाठीच्या ज्या आरोग्य सोयी सुविधा हिरकणी कक्षामध्ये निर्माण करून दिलेल्या आहेत त्याची माहिती आहे. वा. आमचे आमदार साहेब जानकर साहेब यांनी सुद्धा ह्या हिरकणी कक्षाला भेट दिली वा. आणि त्यांनी सुद्धा त्यांचं बहुमोल असं मार्गदर्शन केलं आणि आमचं कौतुक केलं. वा. महत्वाचं म्हणजे या हिरकणी कक्षामध्ये असे सॅनिटरी पॅड मोफत असे महिलांना पुरवले जातात. हा. आणि आतमध्ये गोपनीय कक्ष आहेत. स्तनपानासाठी महिलांसाठी जागा आहे वा. जी झाकलेली आहे आणि अतिशय फ्री मध्ये महिला स्तनपान करू शकते.
ज्या आजारी महिला आहेत त्यांना विश्रांतीसाठी जागा आहे. वा वा आणि आम्हाला नक्कीच काल पालकमंत्र्यांनी गोरे साहेबांनी आम्हाला तिथं सुरुवात करून आम्हाला कौतुकाची थाप दिली. वा. त्यामुळे इतका उत्साह आमच्यामध्ये आहे. क्या बात आहे, आणि क्या बात ते आहे. सिरकणी कक्षामध्ये माझ्या 22 सेविका, 22 मदतनीस आणि वा. 8 सुपरवायझर कार्यरत आहेत. अच्छा. आणि इथं 6 ठिकाणी स्नानगृह देखील उपलब्ध वा करून वा दिलेले आहे. महिलांसाठी महिलांसाठी विशेषतः वा स्नानगृह. वा वा याची काळजी यावर्षी पासून घेतली हो, गेली आहे हो, का? हो. आणि त्या क्या बात आहे, ठिकाणी क्या सुद्धा बात आहे. आमच्या मदतनीस ड्युटीवर आहेत. वा, डे वा. नाईट, डे नाईट. वा वा वा. रात्री सुद्धा क्या बात आहे, क्या बात रात्री आहे. सुद्धा आम्ही त्यांचं रिपोर्टिंग घेतो. अशा पद्धतीनं आम्ही हे काम आमचं चालू आहे. क्या बात आहे, आणि क्या बात अतिशय उत्साही अशा वातावरणात अधिकारी वर्गांचा आम्हाला सपोर्ट आहे, मार्गदर्शन वा, आहे. क्या बात आहे. त्या हे पद्धतीनं- खूप महत्वाचं असतं. हो. मॅडम आता खरं तर तुम्ही सांगितलं इथे की तुम्ही सॅनिटरी पॅड्स देताय म्हणजे हो. कारण बऱ्याचदा असं होतं ना मंडळी की वारीमध्ये आल्यानंतर अनेकदा महिलांना मासिक पाळी येते आणि त्या काळामध्ये खरं तर सॅनिटरी पॅड्स घेण्याचे पैसे कितपत उपलब्ध असतील आणि हे महागडे सॅनिटरी पॅड्स या. या वारकरी शेतकरी कष्टकरी महिलांना कितपत परवडत असतील अशी शंका असताना हे सॅनिटरी पॅड सुद्धा शासनाकडून मोफतरित्या दिले जात आहेत. कोणतेही शुल्क न घेता. वा कोणतेही शुल्क न घेता दिले जातात. पण याच्या डिस्पोजलचं काय मॅडम? डिस्पोजल साठी इन्सिनेटर मशीन आतमध्ये वा, ठेवलेली क्या आहे. बात आहे. वेल्डिंग मशीन, इन्सिनेटर मशीन दोन्ही, म्हणजे ज्यामधून पॅड बाहेर निघतात हा. आणि ज्यामधून जे Waste. यूज केलेले आहेत हा. ते बाहेर कुठेही पर्यावरणाला घातक ठरू नये त्यासाठी मशीन आतमध्ये ठेवलेले आहेत. आम्ही महिलांना, ह्या आमच्या महिला भगिनी जिथं जिथं ह्या मुक्कामाला आहेत फिरतात, हा. तिथे जाऊन त्यांना माहिती सांगून आणून इथे त्या पद्धतीने वापर करतात. आणि खरंच तसं पद्धतीनं वापर होऊन सकाळपासून महिलांनी ह्याचा लाभ देखील घेतलेला क्या आहे. बात आहे, क्या बात आहे, म्हणजे क्या बात आहे. मी इथं बराच वेळ झालं थांबले, बघते येतात महिला, हा. नाही आले तरी हे जाऊन सांगून घेऊन येत आहेत. वा 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 त्या क्या बात पद्धतीनं हा स्तनदा मातांसाठी आपण स्तनपानाची सोय अतिशय बरं. गोपनीय असं कक्ष मागं निर्माण केलेलं आहे. आणि सॅनिटरी वेंडिंग मशीन, इन्सिनेटर मशीन आपण आतमध्ये सगळं कार्यान्वित केलेलं आहे. डिस्पोजल हो, साठी disposal सॅनिटरी साठी. पॅडच्या वा वा डिस्पोजलची पण, इन्सिनेटर पण आणि वेंडिंग मशीन दोन्ही मशीन आहेत. आणि आजारी महिला वयोवृद्ध असेल तर तिला विश्रांती कक्ष पण तयार केलेला आहे. म्हणजे जेणेकरून वारकरी महिला भगिनी कोणत्याही अवस्थेत असतील, स्तनदा असतील, किशोरवयीन मुली असतील, महिला असतील, मासिक पाळीच्या अवस्थेत त्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी आपण असे पॅड्स अवेलेबल करून दिलेले आहोत. अतिशय मोफत असे आणि रजिस्ट्रेशन करून महिला लाभ घेत आहेत. अशा पद्धतीने आपण रजिस्ट्रेशन करून मोफत असं दिलेलं आहे. की महिलांच्या आरोग्याची काळजी घेतली गेली आहे तितकीच म्हणजे इथे तुम्हाला सांगते मी सॅनिटरी पॅड सुद्धा महिलांसाठी दिलेले आहेत. ज्या वारीमध्ये सहभागी होणाऱ्या महिला आहेत त्यांच्या आरोग्याची काळजी तर घेतली गेलेलीच आहे पण सोबतीलाच पर्यावरणाची सुद्धा काळजी घेतलेली आहे. कारण पॅड्स वापरल्यानंतर त्याचं डिस्पोज सुद्धा झाले पाहिजे त्याच्यासाठीची वेंडिंग मशीन सुद्धा इथे शासनाने उपलब्ध करून दिलेली आहे. आणि मॅडम साधारण महिला येतात का इथे बाळांना घेऊन किंवा येते. हा त्यांना माहिती करण्यासाठी आपण बोलवतो त्यांना, वा वा बोलवून माहिती देतो. बोलवून माहिती त्या देतो. महिला भगिनी आहेत, जाऊन बोलवून महिलांना शोधून आणून मुक्काम आहे ना, हा बरोबर आहे त्यासाठी वा बोलवून विक्रम. वा क्या बात आहे. म्हणजे खरं तर जितके वारकरी उत्साही असतात तितकेच हा अधिकारी वर्ग सुद्धा उत्साही आहे. कारण त्यांच्या बोलण्यात तर त्यांचा तो उत्साह आणि ती काळजी सुद्धा जाणवते मंडळी. तर मला वाटतं या निमित्ताने खरंच आपण शासनाचे धन्यवाद द्यायला हवेत. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी माऊली. आता महाराष्ट्र शासनाच्या वतीने जो इथे वैद्यकीय कक्ष आहे तिथे मी बसली आहे आणि इथे या माऊली आहे ज्या आता इथे आलेल्या वारकऱ्यांना आरोग्य सुविधा पुरवत आहेत. इथे आता मी साधारण 5-1 मिनिट इथे बसली आहे आणि इथे आलेल्या लोकांच्या तक्रारी या माऊली ऐकतायत. इथे कोणाला घसा दुखतोय, कोणाला पोटात जळजळ होते, कोणाला खाल्ल्यानंतर पोट दुखतंय, अशा अनेक तब्येतीच्या तक्रारी मंडळी वारकरी इथे येऊन सांगतात या माऊलींना. आणि या माऊली अत्यंत प्रेमानं खरंच त्यांची विचारपूस करत सगळं मेडिसिन त्यांना देत आहेत. खरं तर स्वतःला विचारतो महाराष्ट्र शासन कायमच वारकऱ्यांच्या सेवेसाठी तत्पर आहे. याचा प्रत्येक खरं तर इथे आपल्याला येतोय. आज साधारण 600 ते 700 माऊलींची सेवा करण्यात आली. वा पब्लिक खूप होतं त्या प्रमाणात 700 पर्यंत 700 ते 800 माऊलींची सेवा करण्यात आली आणि यापुढेही कंटिन्यू चालू राहणार आहे सेवा. अच्छा. साधारण प्रत्येक जण इथे येऊन त्यांच्या तक्रारी सांगतो, काय त्रास होतो काय नाही हे तर नॉर्मली तुम्ही एक ऑब्झर्व केलं का की नेमकं काय जास्तीचा त्रास घेऊन वारकरी तुमच्याकडे येत आहेत? कारण प्रत्येक माऊली हा चालत येतो. बरोबर चालत आहे. आल्यामुळं प्रत्येकाच्या पायाला एकतर फोड असतात, पाय दुखतात हा. आणि हे वातावरण पण हो. पावसाचं असतं त्यामुळं पोटाच्या तक्रारी असतात, खाणं वेळी असतं, अपचन होतं.
त्यांची झोप व्यवस्थित होत नाही माऊलींची, त्या बरोबर आहे. सगळ्या कारणाने त्यांना त्रास होतो आणि त्या कारणाने ते आपल्याकडे येतात. बरोबर आहे, बरोबर आहे. तर साधारण 500 ते 700 वारकरी डेली म्हणजे येतात. सकाळपासून आतापर्यंत आलेले आहेत. 700-800 ओपीडी झाली असेल. अच्छा अच्छा, धन्यवाद. म्हणजे लोक इथे येतात आवर्जून छोट्या छोट्या तक्रारीसाठी. म्हणजे लोकांच्या लक्षात येते की बाबा शासनाने आपल्यासाठी ही वैद्यकीय सेवा कक्ष सुरू केलाय आणि आपण इथे जाऊन ती वैद्यकीय मदत घेतली पाहिजे. याच्यासाठीचा अवेअरनेस आपण केलाय असं म्हणूया आपण. ओके ओके ओके. रामकृष्ण हरी. कुठून आलाय? बुलढाणा. बुलढाणा. नाव काय तुमचं? कांता प्रल्हाद जगताप. बरं, नेमका काय त्रास होतोय? कारण आता तुम्ही आला इथं आपल्या महाराष्ट्र शासनाकडून जो एक वैद्यकीय कक्ष आहे तिथे येऊन तुम्ही आता आलाय. नेमका तुम्हाला त्रास काय होतोय? मला खूप असं घसा दुखतो आणि सर्दी झाली जा. बरं बरं. थंडी वाजून येते थंडी वाजून येते आणि पाय खूप दुखतात. बरं, तिथे तुम्ही पायाचा मसाज वगैरे घेतला? कारण तिथे बरीच मंडळी बसली आहेत. हो घेतला. वा मल्लम पण यांनी रस्त्याने येताना पण खूप सेवा आहे. वा मल्लम घेतला, खोकल्याची बाटली घेतली, गोळ्या घेतल्या, वा परंतु बरं वाटलं मला. पण कालपासून परत थोडस त्रास झाला. अच्छा. हो. पायाला फोड आले, ते मल्लम दिला. सोबत अच्छा. पण त्यांनी खूप काळजी घेतली. मल्लम ठेवला, गोळ्या ठेवल्या, वा. खोकल्याची बाटली, खूप काळजी घेतली. वा वा वा. चालेल माऊली, द्या यांना मेडिसिन. धन्यवाद माऊली. हो धन्यवाद धन्यवाद. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तुम्ही वारकऱ्यांची इतक्या चांगल्या पद्धतीने सेवा करताय. शेवटी वैद्यकीय कक्ष असतोच, शासनाचं ते कर्तव्यच आहे. पण माणूस म्हणून तुम्ही ज्या काही तुमच्या जाणीवा शाबूत ठेवल्यात आणि ज्या पद्धतीने तुम्ही प्रत्येकाशी प्रेमाने बोलताना दिसताय त्याच्यासाठी तुमचे आभार माऊली. थँक्यू. धन्यवाद. आमची दखल घेतली त्याबद्दल थँक्यू. धन्यवाद माऊली. धन्यवाद. ग्रामविकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने मुख्यमंत्री वारकरी सुविधा कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे आणि इथे वेगवेगळ्या सेवा वारकऱ्यांसाठी दिल्या जात आहेत, ज्याच्यामध्ये चरण सेवा आहे, वैद्यकीय सेवा आहे आणि अन्य सेवा सुद्धा आहेत. मंडळी रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मंडळी, आपल्या महाराष्ट्राला जी एक सांस्कृतिक परंपरा आहे त्या परंपरेमध्ये सगळ्यात महत्वाचं स्थान आहे ते म्हणजे आपल्या वारीला आणि आपल्या वारकऱ्यांना. तर तुम्हाला दिसेल आजूबाजूला सगळी वारकऱ्यांची गर्दी माझ्या आजूबाजूला आहे. सो मंडळी, मी आहे आता इथे वेळापूर मधल्या जर्मन हँगर मध्ये. काय होतं ना मंडळी, आपल्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं, खेडोपाड्यांमधनं, अगदी शब्दशः कानाकोपऱ्यामधनं ही वारकरी मंडळी माऊलीच्या दर्शनासाठी येतात. पण बऱ्याचदा असं होतं, तुम्हाला माहिती आहे, एकूणच पावसाळा ऋतू आहे, धो पाऊस असतो, वारा असतो आणि या सगळ्यामध्ये कुठेतरी वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी, विशेष म्हणजे वारकऱ्यांची सिक्युरिटी, वारकऱ्यांची सुरक्षा याचा शासनानं विचार करून जर्मन हँगर आपल्या इथे आणलेले आहेत. तुम्हाला दिसेल आता मी या हँगरच्या मध्ये सगळ्या वारकरी मंडळींसोबत बसलेली आहे. आता माझ्या बाजूला एक ताई आहेत. नमस्कार माऊली. नमस्कार ताई. कुठून प्रवास केलाय तुम्ही? आम्ही आहे नाशिकचं माऊली. बरं. तर आम्ही आळंदी ते पंढरपूर प्रवास करतोय. हा. आम्ही 21 नंबरच्या दिंडीमध्ये आहे, सातारकर म्हणून. बरं. तर अगदी छान वारी चालली आमच्यावाली. हा. इथे कधी मुक्काम झालाय तुमचा? इथं आता आम्ही मग आलो तर इथं ते पथक होतं, हा. अच्छा. ते बघण्यासाठी आम्ही आलो. आवाज आला तर त्या हा. दिवशी तर बसलो, छान वाटलं आम्हाला इथं. छान वाटतंय. हो. सिक्युअर्ड वाटतंय, सुरक्षित वाटतंय. हो, सुरक्षित कारण वाटतं. हा टेंट जो काही बघतोय आपण हो. तो फारच सिक्युअर्ड आहे. पाऊस कुठूनच लागत नाहीये किंवा पाणी गळते असा काही भाग होत नाहीये. तर शासनाने तुमच्या सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेतली असं तुम्हाला वाटतंय? हो मॅडम, आम्ही मगाच माझ्या मिस्टरांचा संवाद झाला. तर बघ किती सरकार, मोदी सरकार आहे आपले, देवेंद्र फडणवीस आहे, तर बघ किती वारकऱ्यांची काळजी नाही. तर ह्या लोकांचे डोकं वजे घेऊन चालतात हे लोक. बरोबर आहे. त्यांची किती गैरसोय होईल. आता पाऊस नाही म्हणून काही वाटत नाही, खरंय, पण खरंय. पाऊस असल्यावर ह्या लोकांनी कुठं बसायचं? जे दिंडीमध्ये आहे त्यांना टेंट आहे, ते भिशी भरतात. पण या गरीब लोकांकडे भिशीला नसल्यामुळं हे काय करणार? तर हे सरकार खूप दक्ष झालंय आपल्याला. वा. तर हे आता मला असं वाटतं, जे रामराज्य यायला वेळ लागणार नाही, जर मोदी सरकार आणि देवेंद्र फडणवीस जर आपल्या मागे असले आणि आपल्याला एकोपा जर असला तर ही बाकीच्या लोकांचं काहीच राज्य चालणार नाही आपल्यावाले. त्याच्यामुळे आपण एकोपाने राहिलं पाहिजे. आणि भगवंताचं तर रामराज्य आलंय, आता भगवंत पूर्ण आपल्या मागे आहे. आपलं पूर्ण रामराज्य यायला वेळ लागणारच नाही मॅडम. वा वा. तुम्ही इथे बाकीच्या पण बऱ्याच सुविधा आहेत, त्या सुविधांचा लाभ घेतलाय का? कारण आरोग्य सुविधा आहे. हो मॅडम. जिथे गोरगरीब जे काही हे वारकरी आहेत, कारण ते केवळ भगवंताच्या माऊलींच्या प्रेमापोटी इथे आलेले असतात. हो. हे काय गर्भ श्रीमंत नसतात. नाही. अर्थात इथे सगळ्या स्तराची लोक असतात खरं तर. पण एक गरीब वर्ग म्हणूया किंवा जो एक मध्यमवर्गीय माणसं आहे, जो विशेषतः शेतकरी वर्ग आहे, तो शेतकरी वर्ग माऊलींची काय म्हणूया आपण, माऊली
माऊलींना खूप भजणार आहे, माऊलींचे भजन गाणार आहे, माऊलींची प्रार्थना करणार आहे, त्या वर्गाची विशेषतः काळजी घेऊन इथे. कारण बऱ्याचदा असं होतं की शेतकरी वर्ग हा आपल्या आरोग्याला कधी प्रायोरिटी ठेवत नाही, तो कायम आरोग्य त्याच्यासाठी दुय्यम असतं. दुय्यम असतो. तो त्याची काळजी घेऊनही सरकारने इथे अनेक मला वाटतं स्टॉल्स उभे केलेले आहेत, जिथे शिबिरार्थी काही बसलेले आहेत, ज्या शिबिरार्थींची काळजी मॅडम. तिथे घेतली जाते. सो तुम्ही अनुभव घेतलाय त्याचा? हो मॅडम, बघा कोणाला पायाला लागतं, कोणाला काय लागतं, जागी जागी मालिश करायला लोक थांबलेले वा, आहे, वा. जागी जागी मालिश करतात. खाण्याला पण कुठं कमी नाही, बिशी भरलीच पाहिजे असं काही नाही, आग्रह करू करू म्हणतात या माऊली घ्या. वा. म्हणजे काय नाही वाटते वारीमध्ये, जेवणापासून नाश्त्यापासून सकाळी 6 वाजल्यात आम्ही 4 झाले. धन्यवाद धन्यवाद, फार फार छान मनापासून बोलल्या त्या माऊली. इकडे एक दादा बसलाय, बोला बोला दादा, कुठून आलायस तू? आम्ही नांदेडून आलो. नांदेडवरून आलाय. बरं, कसा अनुभव आहे तुझा? आम्ही या बारला चालले. पहिल्यांदाच आलास वारीला? बरं, नाव काय तुझं? साईनाथ मारुती संदलवाड. बरं, संदर्भात. ओके ओके. आणि मग तुम्ही आता इथे या जर्मन टेंट मध्ये बसलाय, जर्मन हँगर मध्ये बसलाय, सो कसं वाटतंय? खूप छान वाटते. पाण्यापासून पावसा पाण्याची काळजी घेतली सरकारने तुमची? सरकारनं काळजी. बरं बरं. इकडे मग तुमच्या आरोग्याची काळजी घ्यायला पण तिकडे मंडळी बसली, गेला होतात का तिथे? गेलत्या ना मॅडम. आता तुम्ही तरुण आहात, पण तुमच्यासोबत इतर काही वरिष्ठ मंडळी असतील, आले. गेले होते तिकडे? गेलते. मसाज कुणी कुणी घेतली इथे? बरेच आमचे घेतलीये, बऱ्याच लोकांनी घेतलीये. घेतली. बरं बरं बरं. बघा मंडळी, मगाशी यात माऊली म्हणाल्या की खरं तर माहेर पण हे खरं तर एका स्त्रीलाच लाभू शकतं, पुरुषांना शक्यतो माहेर नसतं. पण मला वाटतं इथे आल्यानंतर पुरुष सुद्धा माहेरपणाचा अनुभव घेत असतील. मंडळी काय म्हणताय, पटतंय का दादा? बोला का. बोला, काय म्हणताय? माहेरपणाचा अनुभव घेताय का? आनंद आहे एकदम आनंद. बरं बरं. पायांची वगैरे काळजी घ्यायला तिकडे मंडळी बसले, आम्ही जाणार आहोत तिकडे. सेवा घेतलाय पण अनुभव? एकदम उत्तम आहे, शासनाची सेवा पण उत्तम आहे, राहण्याची वा. सोय उत्तम आहे. हा. आणि आम्ही सरकारवर आणि माऊलीवर तर फार खुश आहे. वा वा वा, सर्वात खुश आहे. क्या बात आहे. नाव काय म्हणालात दादा तुमचं? मधुकर बोर्डे, वैजापूर तालुका, संभाजीनगर. संभाजीनगर. वा वा वा. बरं, तुमच्यासोबत बाकीच्या पण मंडळी त्यांच्याशी पण बोलू आम्ही. वा वा वा. सांगा. सोनाली राजुले कुरवाळे, बरं, कुठून आलाय माऊली? संभाजीनगर. बरं, कसा अनुभव होता? चांगला अनुभव आहे. चांगला अनुभव आहे. इथल्या काही सेवा घेतल्या तुम्ही ज्या सरकारने तुमच्यासाठी ठेवल्यात? हो, घेतलाय ना. हा, पाय बी दाबून घेतले का? घरी कधी कोणी तुम्हाला सासूचे पाय दाबायला लागत असेल, इथे कोणीतरी तुमचे पाय दाबायला बसलंय. हो, बसलंय ना. परमार्थाकरता शरीर धष्टपुष्ट असायला पाहिजे. खरंय, अगदी खरंय. आणि मग त्याकरता असे कितीतरी कष्ट झाले तर त्यामध्ये जसं शरीराकरता दवा हा फार महत्वाचा आहे, आरोग्याकरता दवा आणि जीवनाकरता दुवा, तसं दवा या ठिकाणी आहे. आणि दवा मेडिकल असल्यामुळे जर काही जर झालं, वारकरी आले आणि त्याला गोळी म्हणले की औषध म्हणलं की औषध म्हणलं की अगदी व्यक्ती फ्रेश होते हो. आणि सुखदुःख विसरून वाटायला लागते. खरंय. असा या ठिकाणी म्हणजे शासकीय जो दवाखाना आहे, शासनाने या ठिकाणी वारकऱ्यांची सेवा चालवली ती फार महत्वाची सेवा आहे वा. आणि गरजेची आहे. आणि त्या वारकरी सेवेचा पुरेपूर लाभ घेतात, एक आनंदाची गोष्ट आहे. वा वा वा. धन्यवाद माऊली. खरं तर फार आम्हाला काय म्हणूया आपण, आम्हाला वेळेची काही बंधन आहेत, त्यामुळे आम्हाला अगदी तुम्हाला थांबवावं लागलंय. पण एकूणातच तुमच्या बोलण्यातून आणि इथं बसलेल्या लोकांच्या ह्याच्यातून जाणवतंय की एकूणातच तुम्ही या सगळ्या सुविधांसाठी शासनावर खुश आहात असं आपण म्हणूया. अवश्य आहे, कारण परमार्थ असेल तर त्याकरता राजस्थान फार महत्वाचं आहे. खरंय खरंय खरंय, अगदी खरंय. राजकारण धर्मकारण याचं जर समीकरण असेल ना तर कुठल्याही प्रकारची कमतरता नाही. अगदी. आणि म्हणून यापूर्वी सुद्धा ज्या वेळेस परमार्थ असेल, परमार्थिक धार्मिक कार्य असेल, त्या ठिकाणी जर राजाश्रय आला तर दुग्ध शर्करा योग घडतो. अगदी. आणि तशा पद्धतीने या ठिकाणी होतोय, वा. वारकऱ्याची सेवा होते, ही फार आनंदाची गोष्ट आहे. वा. त्यामुळे सरकारला, शासनाला धन्यता द्यावा तेवढी थोडी आहे. वा वा, धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी. ते तुम्हाला कसं वाटलं आता सांगा? तुम्ही चालले नाहीये त्याच्यामुळे पाय दुखते नाहीये, पण तरी कसं वाटतंय तुम्हाला पायाला? खरं तर प्रामाणिकपणे सांगते, बऱ्याच वारकरी मंडळींना बघितलं की ते इथे पायाचा मसाज घेतात, तर मला सुद्धा मोह आवरला नाही. हो. मी फार चाललेलं नाहीये बरं का नाही. मंडळी, मी आधी प्रामाणिकपणे कबूल करते, मी काय चाललेली नाहीये. पण आता जेवढं काही चालून आलीये तेवढ्यामध्ये असं वाटलं की खरंच हा अनुभव घेऊन बघूया. तर हा क्या बात आहे. म्हणजे असंच किमान तासभर इथे बसून राहावं असं वाटतंय. तर मी वैयक्तिक वारकरी जरी नसले तरी एक व्यक्ती म्हणून शासनाचं खरं तर आभार मानू इच्छिते की खरंच प्रामाणिकपणे तुम्ही वारकऱ्यांसाठी अगदी प्रामाणिकपणे या सेवा सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्यासाठी खरं तर शासनाचे शतशः आभार. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. मंडळी, आता वेळापूरच्या चरण सेवा कक्षाच्या इथे मी बसलीये खरं तर, आणि हे काका आपल्या सोबत आहेत. माऊली, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. कुठून आलाय तुम्ही? आम्ही नाशिकहून आलो. नाशिकवरून आलाय. नाव काय तुमचं? अरुण खैरनार. बरं,
अरुण काका कसं वाटतंय तुम्हाला? खूप छान, एकदम शासनाने खूप व्यवस्था चांगली केलेली आहे. वा वा टेंटची व्यवस्था आणि मसाज, मेडिकल व्यवस्था, वा मुख्यमंत्री साहेबांनी खूप व्यवस्था जागोजागी आळंदीहून निघालो आम्ही हा. इथून वेळापर्यंत पुण्यापासून खूप म्हणजे पाण्याची सुविधा, हा. टेंटची सुविधा शासनाने खूप काळजी घेतली. वा. आणि पहिल्या वारीमध्ये संडासची एवढी व्यवस्था नव्हती, हा, यावेळेस खूप चांगली व्यवस्था केलेली आहे. वा. त्याच्यामुळे पब्लिकला खूप सुविधा चांगली, उघड्यावर कोणी बसत नाही, शासनाने वा. खूप ही काळजी घेतली. क्या बात आहे, क्या म्हणजे दरवर्षीच्या वारीपेक्षा ही वारी स्पेशल आहे आणि हो. सगळ्या सुविधांनी युक्त आहे असं म्हणूया का आपण? सगळ्या सुविधांनी युक्त आहे. वा 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 धन्यवाद काका. मला छान फील होत आहे का? छान एकदम. बरं वाटतंय? चालून आल्यावर खूप थकवा वाटतो ना, हा, तर हा. मसाज आणि हे केल्यानंतर हा शिनबाग एकदम निघून वा, जातो वा, आणि वा. फ्रेश चालायला माणूस सुरुवात करतो. क्या बात आहे. मला वाटतंय खरं तर महाराष्ट्र शासनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसाठी आणि जयकुमार गोरे साहेबांसाठी गोरे खरं तरी साहेबांसाठी फार म्हणजे- मोठी कॉम्प्लिमेंट आहे असं म्हणेन मी वारकऱ्यांकडनं. कारण वारकऱ्यांचा हा चाललेला सगळा शिनवटा खरं तर निघून जातोय निघून जातो. आणि याचं सगळं क्रेडिट जाते महाराष्ट्र शासनाला. शासनाला. धन्यवाद मंडळी.